19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असं भाकीत. एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करतात. बार्टी सारथीतून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार. अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा. साताऱ्यातील जावळीत कोटींचं एमडी ड्रग जप्त. चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदरांचा वावर. उंदरांनी उघडला स्ट्रॉंग रूमचा दरवाजा. सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा प्रताप कैद. शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेत खडाजंगी. वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही वादात उडी. राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए टेस्ट करा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर 90% बेपत्ता मुलं सापडतात. फडणवीसांचं उत्तर. संगमनेरच्या जवळेकडलक गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू. बिबट्याला ठार केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. ग्रामस्थ आक्रमक. नागपूर अधिवेशनावर जाणारा युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी काही युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिला आंदोलकांना घेतलं ताब्यात. आंदोलक आक्रमक. सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. तर नवी मुंबईत 17,000 घरांची लॉटरी लवकरच. जळगावच्या जामनेर तालुक्यात गारखेडामध्ये रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ. सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 1,36,000वर. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल असा दावा केला जात असताना आता मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. जनता महायुतीच्या पाठीशी आहे असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुका जिंकणं हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर काय हे दाखवून दिल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आधी भाजप पालिका वेगळी लढणार असं सांगत होती, पण आता शिवसेनेसोबत लढावी लागणार असल्याचं ते म्हणाले. केडीएमसी निवडणुकीमध्ये भाजपची 55 ते 7 जागेची मागणी आहे. यावरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान कल्याणमध्ये भाजप हा महत्त्वाचा पक्ष आहे, त्यामुळे भाजप फक्त 55 जागांचीच मागणी का करणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित केला. केडीएमसीमध्ये मागच्या वेळेस आमच्या 42 जागा निवडून आल्या होत्या. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना हे 2च प्रमुख पक्ष आहेत. आम्ही चर्चा करून जागा वाटप ठरवू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत शिवसेना की शिंदे सेना यावरून वाद झाला. शिंदे सेना असं वरुण सरदेसाई म्हणाले. यावर शंभूराज देसाई भडकले. शिवसेना हे नाव आम्हाला कोर्टानं दिलेलं आहे. आमच्या नावाखाली यूबीटी वगैरे लावायची गरज नाही अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी आमदार वरुण सरदेसाईंवर टीका केली. सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर असल्यानं विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले. अशा प्रकारामुळे महत्त्वाच्या विषयाला न्याय मिळत नाही अशी तक्रार वडेट्टीवारांनी केली. रेती तस्करीच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रेती तस्करांवर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता फक्त किरकोळ दंडात्मक कारवाई करत ट्रॅक्टर सोडून दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावेळी मुनगंटीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि थेट संबंधित अधिकाऱ्याच्या एसीबी चौकशी आणि निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधकांच्या वतीनं सतेज पाटलांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला.
महिला सुरक्षा, महिला आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, प्रदूषण यासह विविध खात्यांमधील आर्थिक अनियमितता, इन्फ्रा या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान उद्या या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत. आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही. अनेक वेळा काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊतांनी विजय वडेट्टीवार यांच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. भाजपला देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं आहे म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद द्यायचा प्रयत्न करतात अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. तसंच त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेनं येऊ द्यायचं नाही असं मोठं विधान राऊतांनी केलं. तर फडणवीसांना रोखायचं असल्यानंच शहा शिंदेंना ताकद देत आहेत असं राऊत म्हणाले. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी मोठं विधान केलं. अधिकाऱ्यांनी त्यावेळेस कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार म्हणाले. पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कुणाची हिंमत आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. अजित पवारांनी आता उगाच रंगसफेदी करू नये असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाष्य केलं. नवाब मलिक यांच्याबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार आहे असं म्हणत नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर बोलणार नाही अशी भूमिका मलिकांना भाजपकडून होत असलेल्या विरोधावर अजित पवारांनी मांडली. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे असं वक्तव्य रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी केलं. यावर भरत गोगावलेंनीही विधान केलं. दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ असं भरत गोगावले म्हणाले. सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय, विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे सरकारचं लक्ष आहे अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली. मात्र वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारला सुनावलं. पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा डोळा आहे. सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू आहे असं म्हणत संजय राऊतांनी पालघरमध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली. लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का असा सवाल उपस्थित करत त्यांची DNA टेस्ट करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. वाघ आणि बिबट्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणासह अधिवेशनातील कामकाजावर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. राज्यात आरक्षण, शेतकऱ्यांचा अनेक प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. मात्र एकाच विषयावर चर्चा करून हे वेळ वाया घालवू लागलेले आहेत. आता 2 दिवसात बॅगा भरतील आणि घरी येऊन झोपतील. पुढच्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवा असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला. मनोज जरांगेंच्या प्रकरणी SIT नियुक्ती केली असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं. दरम्यान या SITचं पत्र कुठे आहे असा सवाल जरांगेंनी विचारला. गुप्त SIT स्थापन करून धनंजय मुंडेंचं शुद्धीकरण करायचं आहे का असा सवाल त्यांनी विचारला. आणि SIT नेमली असेल तर नार्को टेस्ट करा, त्याशिवाय मुंडेंना सुट्टी नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. पुणे ते लोणी काळभोर दरम्यान राज्य सरकारकडून मेट्रोला मान्यता देण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या पाहता लोणी काळभोर ते यवत दरम्यान पुणे मेट्रोला मान्यता देण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. पुण्यामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचार सुरू करण्यात आलाय. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये बाबू वागसकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो वापरत प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे पुण्यात शिवसेना UBT आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार का अशी चर्चा रंगली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शहरामध्ये 4000 मतदान केंद्र असणार आहेत. शहरात 900 मतदारांमध्ये 1 मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा यासाठी शोध सुरू करण्यात आलाय. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये मतदान केंद्राची संख्या निश्चित केली जाणार आहे. विधानभवनात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडून आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत काँग्रेस आक्रमक झाली.